महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांना संधी मिळाली आहे। महाविकास आघाडीकडून एकही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे नार्वेकरांची एकमतानं विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली। विधानसभा अध्यक्षपद हे शक्यतो एखाद्या ज्येष्ठ नेत्याला दिले जाते, परंतु नार्वेकर हे ज्येष्ठ नाहीत, तरी देखील ते विधानसभा अध्यक्ष कसे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे। परंतु महाविकास आघाडीचे सरकार कोसळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती। तेव्हा त्यांना देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता। आता पुन्हा एकदा नार्वेकरांनाच महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्ष करण्यात आलंय। भाजपकडून कुलाबा विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेले आमदार राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र नार्वेकरांच्या मंत्रिपदाच्या स्वप्नाला टाचणी लागली आहे। आता ते विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळतील। 2.5 वर्षांच्या काळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नार्वेकरांचा राजकीय इतिहास कसा राहिलाय, त्यांनी शिंदे सरकारमध्ये 2.5 वर्ष अध्यक्षपदाचा कार्यकाळ कसा सांभाळला, याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली होती। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि चिन्हावरून झालेल्या वादावेळी नार्वेकरांची कसोटी लागली होती। शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून घोषित करणारा निर्णय दिल्यानं विरोधकांनी राहुल नार्वेकरांविरोधात प्रचंड टीकेची झोड उठवली होती। त्यावेळी मी क्रांतिकारक निर्णय देणार असं विधान करून नार्वेकरांनी खळबळ उडवून दिली होती। आमदार अपात्रता प्रकरणात कुणालाच डिस्क्वालिफाय न करण्याचा निर्णय त्यांनी दिला होता। विधानसभेचे अध्यक्ष निष्पक्षपाती नाहीत असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता। त्यामुळे गेल्या 2.5 वर्षात राहुल नार्वेकर हे चर्चेत राहिले। राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत। त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलंय। अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे। नार्वेकर यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेमधून सुरू झाला। मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम नार्वेकर करायचे। एक प्रकारे ते न्यूज डिबेटमध्ये शिवसेनेचा चेहरा होते। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेतही ते कार्यरत होते। राहुल नार्वेकरांनी 2014च्या सुमारास शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शिवसेनेकडून विधान परिषदेला नकार दिल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशी चर्चा त्यावेळी होती। 2014च्या लोकसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीनं मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, मात्र त्यांचा पराभव झाला। पुढे राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात कामगिरी बजावली। 2014 ते 2019 या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते। या काळात नार्वेकर यांना उत्कृष्ट भाषणासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा पुरस्कार मिळाला। त्यांनी मे 2016 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेद्वारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरचा अभ्यास दौराही केला। पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं। त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चाही झाली होती। भाजपनं त्यांना कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत नार्वेकरांनी काँग्रेसच्या भाई जगतापांचा 16,195 मतांनी पराभव केला। नार्वेकरांना 57,420 मतं मिळाली, तर भाई जगतापांना 41,225 मतं मिळाली होती। भाजपकडून त्यांना माध्यम प्रभारी पदाची जबाबदारीही देण्यात आली होती। अशा प्रकारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नंतर भाजपमध्ये ते स्थिरावले आहेत। राज्यात सत्तांतर झाल्यानं महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे भाजप युतीचं सरकार स्थापन झालं। हे सरकार स्थापन होताना कायदेशीर पेच निर्माण झाला होता। त्यावेळी भाजपनं कायद्याची पार्श्वभूमी असलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली। त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचा पराभव केला होता। नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून नार्वेकर पुन्हा एकदा निवडून आले आहेत। नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे। त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध पदावर काम केलेलं आहे। राहुल नार्वेकरांचे वडील हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते। त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेचे 2 वेळा नगरसेवक राहिलेत। नार्वेकरांची 2022 साली विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते। त्यामुळे एकाच वेळी सासरे आणि जावई विधिमंडळाच्या सभागृहात सभापती आणि अध्यक्ष पदावर असण्याचा दुर्मिळ योग महाराष्ट्राला पाहायला मिळाला। आता नार्वेकरांची पुन्हा त्याच पदावर वर्णी लागली आहे। विधानसभेच्या अध्यक्षपदी लागोपाठ दुसऱ्यांदा निवड होणारे राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत।
यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे यांनी 17 मार्च 1962 ते 13 मार्च 1967 आणि 15 मार्च 1967 ते 15 मार्च 1972 या कालावधीत 9 वर्ष 362 दिवस असे 2 वेळा विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. नार्वेकरांनी पहिल्यांदाच 2.5 वर्ष अध्यक्षपद भूषवलंय आणि आता पुन्हा एकदा ते याच पदावर आलेत. दरम्यान राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. सत्ताधाऱ्यांनी नार्वेकरांचं कौतुक केलं तर विरोधकांकडून त्यांच्यावर टोलेबाजी करण्यात आली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या प्रकरणाच्या निकालावर जयंत पाटील यांनी खोचक भाष्य करत नार्वेकरांना टोला लगावला. राहुल नार्वेकर यांनी निकाल असा दिला की त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला नाही. एक चीफ जस्टिस घरी गेले, त्यांनी त्याला हात लावला नाही, त्यावर भाष्य केलं नाही, तुम्ही कुणाला अपात्र केलं नाही, त्याबद्दलही उशिरा का होईना तुमचे आभार. कोर्ट आता निकालच देत नाही, त्यामुळे तुमचे आभार मानणं आणि नवा डाव सुरू करणं एवढंच आमचं काम आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकरांचे आभार मानलेत. आता राहुल नार्वेकर पुढील 5 वर्ष विधानसभा अध्यक्षपदाचा कारभार कसा सांभाळतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. तुम्हाला राहुल नार्वेकर यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका.